सर्वात प्रथम कशा आहात? अरे एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. कशी चालली मालिका? मालिका एकदम जोरदार चालू आहे. नवीन ट्रॅक्स आणि नवीन ट्रॅक येत आहे एक आणि खूप सारे बदल आहेत मालिकेत. माझा नवरा आता जरा छान झाला आहे, माझ्याशी छान वागतोय. स्वभाव मध्ये मध्ये तोच येतो, पण छान वागतोय. तो खूप छान वाटतं आणि खूप छान उत्तमरित्या शूटिंग चालू आहे. नवीन एंट्री झाली आहे आणि आता नवरा छान वागायला लागलाय. हां, मग ते दिसलं पाहिजे ना, असं नवीन एंट्री होते आणि नवरा छान वागतोय. तर तो जे काही वागत होता तो स्वभाव तर थोडासा होताच, पण टेन्शनमुळे पण तो जरा असा वागायचा. आणि आता त्याला कळू लागलं आहे की नाही, अनुप्रिया जे काही माझी बायको बेस्ट आहे आणि ती जे काही करते ते घरासाठी आणि संसारासाठी करते. तर ट्रॅकबद्दल सांगेन की नवीन ग्लॅमरस ट्रॅक येतो आहे, एंटर करतो आणि तो लवकरच आमच्या घरीही येणार आहे. तर खूप गमती असतील घरी, खूप छान छान आमचे सीन्स असतील आणि जे प्रेक्षकांना बघायला आवडेल. खूप ट्विस्ट अँड टर्न्स असतील, असं प्रेक्षकांना माझ्यावर कदाचित दया येईल किंवा असे म्हणेल की बावड आहे का अनुप्रिया, असं का करते, इतकी चांगली का वागते. पण अशी लोकं असतात, सांगा, अशी असतात लोकं जी खूप चांगली असतात मनाने. तशीच अनुप्रिया आहे आणि अनुप्रियाला कदाचित त्रास द्यायला येते किंवा माहीत नाही अविनाशला त्रास द्यायला येत असेल. हां, शाळेतला असा कोणता प्रसंग आठवतो 1ली ते 10वीपर्यंत, ते तुम्ही सांगू शकता आम्हाला? कुठल्या संदर्भात म्हणजे शाळे संदर्भात? मॅडम झाले, मित्र झाले, कधी असं रियुनियन झालं परत कधी? हां, माझ्या शाळेचं रियुनियन झालेलं आणि मी आणि माझा नवरा आम्ही दोन्ही सेम शाळेतले आहोत. म्हणजे शाळेत असताना आमचं असं काही नव्हतं. पण त्याच्याशीच लग्न झालं, सेम शाळेतले आहोत. तर जेव्हा रियुनियनला गेलो तेव्हा खूप मजा आली, कारण तेव्हापर्यंत मी अभिनेत्री झालेली. सो लोकांचं असं बघण्याचा दृष्टिकोन बदललेलं आणि सगळ्यांना, माझ्या मित्रमैत्रिणींना खूप कौतुक होतं आणि आहे माझ्याबद्दल. तर खूप मजा आलेली मला तेव्हा. 2 रियुनियन झालेले, दोन्हीला गेलेले मी आणि खूप धमाल केलेली आहे. शाळेतला आवडता विषय? मॅथ्स. का? चांगले मार्क मिळायचे मला आणि मी चांगली होते गणितात. सो चांगले मिळायचे. आणि त्यानंतर 8वीमध्ये कारण SSC बोर्ड होतं आम्हाला, जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री असायचं, तर ते पण माझं सॉर्टेड होतं एकदम. तर मार्क चांगले मिळायचे. तर ट्रॅकबद्दल आपण बोलणार आता. तर नवीन एंट्री झाली सनाया. ते नवीन प्रेम प्रकरण सुरू झालेलं, ट्रायंगल लव्ह म्हणतात. तर त्याच्याबद्दल काय? तेच मी सांगते की असं प्रेक्षकांना वाटू शकतं की नवीन एंट्री आहे तर ट्रायंगल आहे, पण ते आहे की नाही किंवा काही ट्विस्ट अँड टर्न्स आहे हे तुम्हाला लवकरच कळतील मालिका बघितल्यावर. कारण जेव्हा आपण म्हणतो नवीन एंट्री मुलीची म्हणजे लव्ह ट्रायंगलच असेल, पण असं नाही आहे ना. तो अनुप्रियाचा संघर्ष आहे आणि तिला त्रास द्यायला ही मुलगी काही करू शकते किंवा कदाचित अविनाशला त्रास देत असेल आणि अनुप्रिया मदत करेल त्याला त्याच्यातनं बाहेर यायला, असंही असू शकतं. सो त्याआधी तुम्हाला बघावं लागेल, आमची मालिका बघावी लागेल. एक सेगमेंट करूया छोटासा, 5 सेकंदात जवाब आन्सर द्यायचा, ठीक आहे? सर्वात कोणती अशी वस्तू आवडणार खायला घ्यायला फ्रीमध्ये? वरण भात. आणि घरात कोणती अशी बाई आहे ज्याच्यात तुम्ही घाबरतात? घरात माझ्या सासूबाई चिल्ल आहेत, माझ्या मुलीला घाबरते. रात्री झोपण्याच्या अगोदर कोणत्या अशा 3 गोष्टी करायला आवडतात? 3 गोष्ट करायला आवडतात मला. माझे व्हायटमिन्स घ्यायला आवडतात, मला एक माळ करायला आवडते, म्हणजे नाम घ्यायला आवडतं आणि असं शांतपणे मला बसायला वेळ नाही मिळत, कारण शूटिंग एवढं हेक्टिक चालू असतं. तर कधी वेळ मिळाला तर मी बसून घेते की 15 मिनटं काही न करता सूदिंग म्युझिक ऐकावं, ते मला करायला आवडतं. पण कधी कधी वेळ नाही मिळत. अशी कोणती जागा आहे जिकडे तुम्हाला फिरायला जायचं आहे? हां, मला माझ्या मुलीला रोमला घेऊन जायचं, इटली आणि रोमला. आवडता सॉन्ग? आवडतं सॉन्ग ये मोह मोह के धागे तेरे उंगलियों से जा उलझे. कोणताचा पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ज्याच्यात ट्रॅव्हल करायला आवडणार? रिक्षा. का? मी रिक्षातनंच जाते. ते मला कोणी विचारलं नाही की तुमचं आप कौन सी गाडी से आते हो, मी म्हणते मैं रिक्षा से आती हूँ. क्यों?
तो आमचे एक स्पॉट दादा होते, ते म्हणत होते की क्यों रिक्शा से आते मैडम जी, अभी आप एक्टर है, वैसा लगना चाहिए. बोला अरे भैया मैं जल्दी पहुंचती हूँ, मेरे को टाइम पे पहुंचने को अच्छा लगता है. कारण लीड केल्यामुळे किंवा कुठलेही म्हणजे 8:30चं कॉल टाईम असतं आणि लेट सुटतं, तर येता जाता ऑफकोर्स गाडी इज लक्झरी, आणि गाडी असली तरी ती माझ्या घरी असते, दुसरे वापरतात, मी रिक्षाने जाते. आणि मला मेट्रोमध्ये बसायचं, मी अजून मेट्रोत बसले नाही. असं कोणतं ॲडव्हेंचर आहे जे करायचं आहे? हो, मला स्काय डायव्हिंग करायचं. आणि सर्वात फेवरेट ॲक्टर? सगळ्यात फेवरेट ॲक्टर असे बरेचसे आहेत, मला एक नाही सांगता येणार. पण ॲक्ट्रेस मला माधुरी दीक्षित आवडते, श्रीदेवी आवडतात. आणि ॲक्टर ॲक्टर भरपूर आहेत. लाईक शाहरुख खान आवडतो किंवा मला टॉम क्रूज आवडतो. पण त्यांच्यातले काही काही स्पेसिफिक गोष्टी आवडतात मला. आमिर खान आवडतो, काही काही किती सहजपणाने करतात. किंवा टॉम क्रूज आहे, तो केवढे स्टंट सगळे स्वतः करतो. किंवा आत्ता तो 60चा पण दिसत नाही, तो एवढा फिट आहे, असं आवडतं. शाहरुख खान जसं त्याच्या डोळ्याचा वापर करतो ते मला आवडतं. माधुरी दीक्षितची अदा आवडते, श्रीदेवीची श्रीदेवीची ॲक्टिंग आवडते. किंवा आपल्या सोनाली कुलकर्णी आहेत, त्यांचा तो सहजपणा स्क्रीनवरचा तो आवडतो. अमृता सुभाष इज ऑल्सो माय फेवरेट. असे बरेचसे ॲक्टर्स आहेत, त्यांचे मला बऱ्याचशा छटा आवडतात. एवढे मालिका पिक्चर केले, तर असं कोणता ड्रीम रोल राहिला जे करायचं आहे? हो, मला एकतर मला सदमासारखा श्रीदेवीचा जो रोल आहे तसा करायला आवडेल, किंवा चालबाजमधला रोल करायला आवडेल, ज्यात तिच्या दोन्ही बाजू दिसतील. आणि एक चित्रपट असा करायला आवडेल ज्यात मी प्रेक्षकांच्या एकदम समोर येईल, म्हणजे लोक म्हणतील की येस, की दीप्ती कुठल्याही प्रकारचा अभिनय करू शकते आणि छानरित्या करू शकते. सर्वात कोणती अशी गोष्ट आहे ज्याच्याने तुम्हाला सर्वात जास्त खुशी होते? माझ्या घरी माझ्या फॅमिलीसोबत मी टाईम घालवला, माझ्या मुलीसोबत, नवऱ्यासोबत आणि सासूबाईंसोबत टाईम घालवला की मला छान वाटतं. त्यांना छान काहीतरी बनवून खाऊ घातलं की मला छान वाटतं. ओके, लास्ट फॅनसाठी मेसेज? असंच प्रेम करत राहा माझ्यावर, तुम्ही आजपर्यंत करत आलाय तसे. आणि मी नवीन कॅरेक्टर्स घेऊन तुमच्या समोर येईन. माध्यम वेगळे असतील, मे बी वेब सिरीज असतील, चित्रपट असतील, मालिका असतील, नाटक असेल, पण असंच माझ्यावर प्रेम करत राहा. थँक्यू. हाय, नमस्कार, मी दीप्ती केतकर आणि तुम्ही बघताय 4 लाईन्स एंटरटेनमेंट. थँक्यू.